आता राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. यवतमाळमध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवतापावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. सर्वांनी केला हिवतापमुक्त जिल्ह्याचा संकल्प. बुलढाण्यातील कदमापूरच्या जिल्हा परिषद शाळेत कोगदे गुरुजींनी प्रतिमेच्या माध्यमातून प्रगती पुस्तकावरच्या नोंदींना केलं बोलकं. विद्यार्थ्यांना स्वतःच्या त्रुटी समजून घेण्यात होते मोठी मदत. रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी विकास कामांना सुरुवात. राज्य शासनाकडून सुमारे 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर. वाढत्या उष्म्यापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी नागपूर महापालिकेचा अभिनव उपक्रम. शहराच्या चौकाचौकात लावली ग्रीन नेट. वाढत्या उष्म्यापासून दिलाशासाठी चंद्रपूरकरांची जलतरण तलावांकडे धाव. उन्हाळी सुट्टीमुळे विद्यार्थीही लुटतायत पोहण्याचा आनंद. गोदा ते नर्मदा यात्रा छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत नागरिकांनी केलं स्वागत. यात्रेचं नर्मदेच्या दिशेनं प्रस्थान. आणि नारी शक्ती विधेयकाच्या समर्थनार्थ गोंदियात भाजपा युवा मोर्चा आणि महिला आघाडीचं आंदोलन. काँग्रेस विरोधात केली घोषणाबाजी.